हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? आणि मला आता सांगायचं होतं की आपला हा दुसरा ब्लॉग होळीचा चालू झालेला आहे. तर आपण ह्या ब्लॉगमध्ये होळीच्या इथे बघायला आलेलो, म्हणजे मी बघायला आली होळी. तर तुम्ही बघत राहा आणि मी तुम्हाला रात्री होळी दहन होताना पण दाखवणार आहे. सो गाईज, शेवटपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर गाईज, इथे पूजा चाललेली आहे होळीच्या खांबाची. म्हणजे होळीसाठी जे खांब आणले जातात ना, त्याची पूजा करतात इथे बायका. तर तुम्ही बघू शकता. मला जसं जमतंय तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतेच आहे. तर तुम्ही बघत राहा. हे बघा, इथे मला दाखवायला मिळतंय. तर इथे पूजा करत होते आणि इथे आरत्या वगैरे घेऊन बायका उभ्या आहेत, ते पण दिसत असेल तुम्हाला. हाय गाईज, तर आता आपण बघतोय बैलगाडींचा नाच बघतोय. तर तुम्ही पण बघा. गाईज हे बघा. तर गाईज, मी तुम्हाला पुढे नेऊन दाखवते. मला जसं जमत जाईल तसं मी दाखवत जाईन थोडे पॅच तुम्हाला. आणि हे बघा, आता हे लोक थांबलेत. तर मी तुम्हाला सांगते की हे लोक आहेत ना, हे लहान मुलं आहेत. ह्याच्यात 4-5 वर्षाचे मुलं सुद्धा आहेत. हे काही तुम्ही बघू शकता. आणि हे मुलं जाऊन दुसऱ्या गावात नाचतात. 7-8 दिवस घराच्या बाहेर राहतात आणि मग म्हणजे स्वतःच्या गावाला येऊन होळीच्या इथे नाचतात अशी. तर तुम्ही इथे बघू शकता त्यांचा नाच. बऱ्यापैकी म्हणजे खूप छान याची प्रॅक्टिस झाली आणि खूप छान डान्स करतात. आणि हे बघण्यासाठी म्हणून आम्ही शेतात आलो खास होळीच्या. गाईज, आमच्या गावाला कसं आहे, होळीसाठी एक शेत सेपरेटली आहे. म्हणजे पूर्ण सेट होळीसाठीच ठेवलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. ह्याच्या मागे होळी दिसते तुम्हाला. इथे होळी आहे. ओके. आणि एवढी गर्दी या मुलांना बघायला. ह्याला खेलगडीचा डान्स असं म्हणतात. खेलगडीचा नाच म्हणू शकतो. तर मी असंच थोडं दाखवते तुम्हाला गाईज. तर गाईज, आता तुम्ही बघू शकता हे होळीचे खांब आहेत. म्हणजे 9वा आणि 10वा खांब. तर हे दोन्ही खांब एकत्र दहन केले जातात. आणि तुम्ही बघू शकता इथे फेरे घेतात खांबाला. तर ते 5 फेरे घ्यायचे असतात. आणि ही गर्दी आहे ती मी तुम्हाला दाखवते. हा लोकेश आमच्या गावातला मुलगा आहे. तर इथे बघू शकता अजून फेरे घेतात असतात. टोटल 5 फेरे घ्यायचे असतात. आणि या साईडला बघा तुम्ही किती गर्दी आहे. जी लहान मुलं आहेत. त्यानंतर हा खालूबाजा. तर गाईज, मला खालूबाजा कसा वाटला? मला तर खूप आवडतो. तुमचं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. इथे आता होळीचे खांब उभे करतायत. एक तर ऑलरेडी झालाय आणि आता हा दुसरा खांब उभा करतायत. तर मी जेवढं जमते तेवढे दाखवते तुम्हाला. हे बघा गाईज, तिकडून काठी घेऊन येत आहेत. त्या काठीच्या सहाय्याने आता खांब उभा केला जाईल. तर तुम्ही बघा. आणि खांब उभा होतोय. आणि गाईज, आता फायनली खांब उभा झालेला आहे.
तर गाईज आता इथे तुम्हाला भाग बघायला मिळणार आहेत, तर तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि याच्या पुढे मला दाखवायला मिळेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत राहीन. तर गाईज शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका गाईज. तर गाईज आता तुम्ही इथे बघू शकता भाग वगैरे बोलून झाल्यात आणि इथे सगळे लोक नाचत आहेत. सो बघत राहा.
आणि तुम्हाला होळीचं म्हणजे मी दाखवण्याचा थोडं प्रयत्न केला. तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि गाईज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं ते सांगायला. आणि गाईज बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, कारण इथे जर तुम्ही क्लिक केलं नाही तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार नाही आणि मग तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ कसा बघणार. सो त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला गाईज, बाय.